नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या डेली डिशमध्ये, नीताज डेली डिशमध्ये। आज आपण पाहणार आहोत कढाई पनीर चिली। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे पनीर आहे जे मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे म्हणजे ते नरम होण्यासाठी। इथे ढोबळी मिरची आहे, थोडी बारीक कापून घेतलेली आहे मी, थोडे मोठे मोठे क्यूब्स। इथे कांदा आहे, इथे अद्रकचे छोटे तुकडे आहेत, इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे थोडेसे काजूचे दाणे आहेत, 7-8 असतील। तर चला टाइम वेस्ट न करता आपण बनवायला चालू करू। प्रथम आपण कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे, यामध्ये हा कांदा टाकूया, त्याचबरोबर अद्रक लसूण आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊ। त्याचबरोबर आपण हे टमाटरही टाकूया आणि हे काजूचे क्यूब्स बघा, काजूही टाकलेले आहेत मी। आता हे सर्व आपण मिक्स करू आणि हे अगदी सॉफ्ट होईपर्यंत असंच ढाकण लावता बंद करून शिजून घेऊ। थोडंसं याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे लवकर नरम होतील, लवकर शिजतील। तर आपण हे ढाकण लावून 10 मिनिटं शिजू। इथे पहा मी ढाकण लावलेलं आहे। मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या प्रांतातून पाहता, कोणत्या देशातून पाहता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझा व्हिडिओ नवीन जरी असला, मी नवीन व्ह्यूअर्स जरी असली तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा, हीच माझी इच्छा आहे। छोटे छोटे क्यूब्स करायला ढोबळी मिरचीप्रमाणे तर मी आता हे बनवत आहे क्यूब्स। मी कांदा सोलून घेतलेला आहे आणि याचे आपण छोटे छोटे असे पातळ क्यूब्स तयार करू। जसे शिमला मिरचीचे केले आहेत तसे कांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। सॉफ्ट होत आहे तोपर्यंत हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया। कांद्याचे क्यूब्स टाकले ना तर अगदी छान लागते ग्रेव्ही, दाटही होते। तर पहा कांद्याचे क्यूब्स मी करत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये गाजरही टाकू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकू शकता। पण हे आपण इथे आता हे पनीर मसाला चिली बनवत आहोत ना, त्यासाठी फक्त इथे मी कांदा आणि हे टाकत आहे। तर मंडळी, इथे आपला मसाला रेडी झालेला आहे। आता हा आपण थोडा थंड करूया आणि नंतर मिक्सरला काढून घेऊया। आपला मसाला इथे रेडी झालेला आहे पहा, थंडही झाला आहे। आता आपण हा मिक्सरला वाटून घेऊ। पहा मंडळी, इथे मी सेम कढाईमध्ये तेल टाकत ठेवलेलं आहे। 1 चम्मच तेलाची टाकलेले आहे मी आणि याच्यामध्ये आता हा मी बटर सोडत आहे। तेल आणि बटर मिक्स करत आहे। जेणेकरून बटर जळणार नाही, आता बटरचा असा धूर होतो एकदम आणि बटरची टेस्टही वेगळी लागते। आता हे 2 तेजपत्ते घेतलेले आहेत मी, हे तोडून टाकते। आणि आता हे बेसिक मसाले टाकायची टाइम आलेला आहे। तर याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे, जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे।
त्यानंतर आपल्याला एक छोटा तुकडा दालचिनीचा आणि 2 ते 3 लवंगा टाकायच्या आहेत. वर आपण वाटलेली जी आपण वाटलेलं वाटण होतं ते आपण याच्यामध्ये टाकूया. मिक्स करून घेऊ. आता पुन्हा ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू. काश्मीरी पावडर कलरसाठी मी ते 1.5 चम्मच टाकलेले आहे. थोडासा धना पावडर 1 चम्मच आणि हा थोडासा गरम मसाला चिमूटभर, कारण आपण गरम मसाला ऑलरेडी त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मी जास्त गरम मसाला टाकलेला नाही आहे. आता हे आपण व्यवस्थित असं परतून घेऊ, एकजीव करून घेऊ व्यवस्थित, अगदी तेल सुटेपर्यंत. भरपूर उडत आहे, हे शिजत आहे तोपर्यंत आपण याला लीड ठेवू, म्हणजे मसाला आतमधला शिजला जाईल व्यवस्थित, तो उडणार नाही. त्या साईडला आपण पॅनमध्ये थोडंसं बटर घेऊन हा पॅन ठेवलेला आहे मी मिरची, आणि हे कांद्याचे जे क्यूब्स आपण कापलेले आहेत ना ते आपण थोडे शेकून घेऊ. थोडंसं बटर टाकू जेणेकरून ते पॅनला चिटकणार नाही. बटर वितळतो आहे तोपर्यंत कांद्याचे क्यूब्स आणि ही ढोबळी मिरची मी घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. ह्याचा कच्चा स्मेल येणार नाही यासाठी आपल्याला हे परतायचं आहे. परतत आहे तोपर्यंत आपण इथे मसाला बघूया आपला रेडी आहे की नाही. तो मसालाही आपल्याला हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. जास्त शिजवायचे नाही आहेत, ह्याच्यामध्ये टाकल्यावरती ते व्यवस्थित शिजले जातील, पण आपल्याला फक्त एक क्रंची ठेवायचे आहे, त्याच्यामुळे मी जास्त शिजवत नाही आहे. फक्त याचा जो रॉ स्मेल असतो, कच्चा स्मेल, तो घालवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये थोडा हे करून घेत आहे, टॉस करून घेत आहे. आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मीठ आपण आधी पहिल्यांदा मसाला जेव्हा आपण परतत होतो त्याच्यात टाकलं होतं. आता पुन्हा एकदा टेस्ट करून तुम्ही बघा आणि नंतरच टाका मीठ, नाही तर जास्त होईल. आणि बटरही आपलं सॉल्टी होतं त्याच्यामुळे मीठ जास्त प्रमाणात टाकू नका. मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी टाकलेलं आहे. ह्यालाही चांगलं उकळ येऊ दे. थोडा हे झालेली आहे, क्रंची झालेली आहे, तर आपण याच्यामध्ये आता एक भाजी टाकून घेऊया. ढोबळी मिरची आणि कांद्याचे क्यूब्स याच्यात टाकून घेऊ आणि लगेचच इथे पनीरचे क्यूब्सही आहेत. आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलं होतं जेणेकरून ते सॉफ्ट राहतील, तर तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. कधी कधी मी पनीरचे तुकडे फ्रायही करते, पण आज मी नाही केलेले आहे, आज मी असेच टाकत आहे. तर तुम्हाला जर फ्राय करून टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. इथे पनीर आपलं टाकून झालेलं आहे. हा भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता मंडळी. आता हे आपण असंच 5 मिनटं पुन्हा एकदा ढाकण लावून बंद करून ठेवू, व्यवस्थित शिजेपर्यंत. त्याच्यामधला जो आतमध्ये पनीर आपण टाकलेला आहे त्याचा कच्चापणाही जाईल, भाजीमध्ये उतरला जाईल
भाजीला चांगली चव येईल त्याच्यासाठी आपण हे 5 मिनटं झाकण बंद ठेवून शिजू देऊ. त्यानंतर दाखवते. कसुरी मेथी घेतलेली आहे, ही बारीक करून टाकायची आहे. याच्याने सुवास चांगला येतो आणि अतिशय वेगळी टेस्ट लागते मंडळी. तरी मी कसुरी मेथी टाकलेली आहे. आपली कढाई पनीर मसाला तयार झालेला आहे. पहा, तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. गॅस मी बंद करत आहे. मंडळी, आपली कढाई चिली पनीर बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि नुसता कलरच नाही, टेस्टलाही अतिच उत्तम आहे. तुम्ही एकदा माझ्याप्रमाणे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता मी माझ्या मुलीला हे खाऊ घालते आणि तुम्ही तिचा रिव्ह्यू बघा, ती काय सांगते. कशी झाली? कमी झाली ना? तर ठीक आहे मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.